Good afternoon, students. So we are studying chapter number 1, that is basics of information technology. In today's lecture we are going to see what is a computer network and types of a computer network. So computer network means what? Before that, let's see what is a network. Network म्हणजे कसं, network is defined as a group of interconnected computers or devices to have communication within themselves. Means वॉट आपण नेटवर्क कधी म्हणणार, जेव्हा सेव्हरल डिव्हायसेस असणार और 4-5 कॉम्प्युटर्स असतील, ते एकमेकांशी जेव्हा कनेक्टेड असणार, सो दॅट दे कॅन कम्युनिकेट विथ इच अदर, एकमेकांशी डेटा ट्रान्सफर करू शकतात ओव्हर द नेटवर्क. सो जेव्हा असे ग्रुप ऑफ डिव्हायसेस एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात अँड दे कॅन कम्युनिकेट विथ इच अदर, देन वी कॅन से दॅट ग्रुप ऑफ डिव्हायसेस और दॅट ग्रुप ऑफ अ कम्प्युटर ॲज अ नेटवर्क. सो a computer network consists of collection of computers, printers and other equipment that is connected together so that they can communicate with each other. So group of devices or computer is nothing but a computer network. Okay, like see आपल्या इवन कम्प्युटर लॅबमध्ये काय काय सेव्हरल कम्प्युटर्स असतात, देन देर इज अ प्रिंटर, स्कॅनर असेल. सो ऑल दीज डिव्हायसेस कसे एकमेकांशी कनेक्टेड केलेले असतात ना. सो with the help of a LAN or there is a network cable. So with the help of these cables, all these computers or all these devices are connected to each other. आणि जेव्हा ते एका पर्टिक्युलर नेटवर्कमध्ये असतात तेव्हा ते एकमेकांशी डेटा शेअर करू शकतात. ईच अँड एव्हरी कम्प्युटरमध्ये फाईल्स आहेत ते आपल्याला दुसऱ्या कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करायचे असतील, देन वी कॅन ट्रान्सफर दॅट data from one device to another. Or best way of a computer network we can say are smartphones. Okay, आता smartphones आपण sometimes connect करतो with the help of a Bluetooth. दॅट इज ऑल्सो नथिंग बट अ कम्प्युटर नेटवर्क. ब्लूटूथने आपण 4-5 फोन्स कनेक्ट करतो. अगेन वी कॅन ट्रान्सफर द फाईल्स फ्रॉम वन फोन टू अनदर. ओके, सो हाव इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल बिकॉज देर इज अ नेटवर्क फॉर्म बिटवीन दीज डिव्हायसेस. सो कम्प्युटर नेटवर्कमध्ये काय काय असणार आहे? इट इज अ कलेक्शन ऑफ कम्प्युटर्स, प्रिंटर्स आणि अदर काही डिव्हायसेस असतील. इट मे बी स्कॅनर, ओके, स्पीकर्स, हे जे काही डिव्हायसेस आहेत ते कनेक्टेड आहेत एकमेकांना. सो दे आर फॉर्मिंग अ कम्प्युटर नेटवर्क अँड दे कॅन कम्युनिकेट विथ इच अदर. कम्युनिकेट मीन्स व्हॉट? दे कॅन ट्रान्सफर द डेटा, दे कॅन ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर. सो दे आर इन अ कम्प्युटर नेटवर्क. Now see, there are 3 types of a network based on the geographical area they cover. It is LAN, MAN and WAN. LAN stands for local area network, MAN stands for metropolitan area network and WAN stands for wide area network. So based on the geographical area they cover means what? आता आपण काय बघितलं की नेटवर्क म्हणजे काय, की पर्टिक्युलर डिव्हायसेस असतात ते एकमेकांशी कनेक्टेड असतात. ओके, मग जेव्हा सेव्हरल डिव्हायसेस एकमेकांशी कनेक्ट होतात देन दे आर फॉर्मिंग अ नेटवर्क. ओके, वी हॅव सीन दॅट इज अ कम्प्युटर नेटवर्क. सो जॉग्राफिकल एरिया, बेस्ड ऑन जॉग्राफिकल एरिया मीन्स व्हॉट? ते पर्टिक्युलर डिव्हायसेस किती एरियामध्ये एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. लाईक सम डिव्हायसेस कॅन बी कनेक्टेड विथ इच अदर ओनली विदिन अ रूम. ओके, रूमच्या बाहेर एक डिव्हाइस एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर गेला की तो कनेक्ट होऊ शकत नाही. लाईक ब्लूटूथचं आपण एक्झाम्पल घेतलं, त्याच्यात काय होतं की एक स्पेसिफिक रेंज असते, त्या रेंजपर्यंत डिव्हायसेस कनेक्ट राहतात. मी जर एका घरात आहे आणि दुसरा डिव्हाइस नेक्स्ट नेबर हाऊसमध्ये असेल देन इट इज नॉट पॉसिबल, आणि त्यांच्या डिस्टन्स खूप जास्त असेल तर दे कॅनॉट कनेक्ट विथ इच अदर. ओके, मग ही काय झाली जॉग्राफिकल एरिया. बेस्ड ऑन जॉग्राफिकल एरिया नेटवर्कचे 3 टाइप्स केले आहेत. सो लेट्स सी व्हॉट इज वन बाय वन. See, the entire use and implementation of this type depends upon the geographical area they cover. LAN covers the smallest area, MAN covers an area larger than LAN and WAN comprises the largest of all. So नेटवर्कचे 3 टाइप्स डिफाईन केले आहेत, दॅट इज LAN, MAN आणि WAN बेस्ड ऑन द जॉग्राफिकल एरिया. ओके, मग आता लॅनमध्ये काय होतं? लॅन हा सगळ्यात स्मॉलेस्ट एरिया ऑक्युपाय करतो. जेव्हा एका लॅन नेटवर्क फॉर्म झालेलं असतं, लॅन नेटवर्क मीन्स व्हॉट? इट विल ओनली कवर द स्मॉलेस्ट डिस्टन्स. आणि मॅन नेटवर्क काय करतो? इट विल कवर द लार्जर एरिया ॲज कम्पेअर्ड टू द लॅन नेटवर्क. अँड वॅन विल कवर लार्जेस्ट एरिया ॲज कम्पेअर्ड टू लॅन अँड मॅन नेटवर्क.
So these were the three types that are based on the geographical area. So let's see one by one. First is a local area network, that is LAN. LAN covers smaller geographical area, size is limited to few kilometers and are privately owned. ओके, सो हे जे लॅन नेटवर्क्स आहेत ते एका पर्टिक्युलर और प्रायव्हेट यूजसाठी यूज केले जातात. बिकॉज काय होतं की लॅन जे नेटवर्क जेव्हा इम्प्लिमेंट केलं जातं, लॅन नेटवर्क जास्त एरिया कवर करू शकत नाही, ओन्ली लिमिटेड एरियामध्ये ते वर्क होणार आहे. सो जेव्हा स्मॉलेस्ट एरियामध्ये आपल्याला नेटवर्क फॉर्म करायचं असेल तेव्हा बेस्ट वे काय यूज होतं, लॅन यूज केला जातो. Usage area is limited to areas such as office, building, homes, hospitals, schools, etc. It covers a short distance and so the error and noise are minimized. सी आता लॅन नेटवर्क काय करतो, स्मॉलेस्ट एरियामध्ये वर्क होतो. ओके, लॅनचा कव्हरिंग एरिया जास्त नाही आहे, स्मॉलर एरियामध्ये लॅन नेटवर्क फॉर्म अप होऊ शकतो. सो लॅन नेटवर्क मोस्टली कुठे यूज केलं जातं, एका पर्टिक्युलर बिल्डिंगसाठी और एका पर्टिक्युलर स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, सिंगल लाईक स्कूलची और कॉलेजची जी लॅबोरेटरी आहेत त्याच्यात किती एक लिमिटेड नंबर ऑफ डिव्हायसेस असतात ना, लिमिटेड एरिया असतो, जास्तीत जास्त 2 रूम्स कम्प्युटर्स अवेलेबल असतील. सो 2 रूम्स ही काय जास्त मोठी एरिया झाली नाही, इट इज अ व्हेरी स्मॉल एरिया. सो इट इज पॉसिबल टू एस्टॅब्लिश द लॅन नेटवर्क इन दिस स्मॉल एरिया. ओके, सो हे जे काही स्मॉल एरियाज असतात, लाईक पर्टिक्युलर बिल्डिंग असेल, एक सिंगल हॉस्पिटल असेल, कॉलेज असेल और एक पर्टिक्युलर रूम असेल. सो स्मॉल एरियाजमध्ये जर आपल्याला नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं असेल तर तिथे कोणतं नेटवर्क एस्टॅब्लिश होणार, लोकल एरिया नेटवर्क इज द बेस्ट ऑप्शन. आणि काय म्हटलं आहे त्यांनी, इट कवर्स अ शॉर्ट डिस्टन्स, सो एरर अँड नॉईज आर मिनिमाइज्ड. एरर अँड नॉईज मीन्स वॉट, आता जेव्हा आपण डेटा ट्रान्समिट करतो और फाईल ट्रान्सफर करतो, ओके, मग डिस्टन्स जर लॉंग असेल देन समटाईम्स काहीतरी ट्रान्समिशनमध्ये इंटरप्शन येऊ शकतो और काही जर लॉंग डिस्टन्स असेल तर स्पीड मे बी स्लो होऊ शकतं हो ना. सो हे जे काही एरर्स आहेत और नॉईज आहे ते सगळे मिनिमाइज होणार आहेत. वाय, बिकॉज द डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. एक फक्त रूममध्ये एका पर्टिक्युलर रूममध्ये और एका पर्टिक्युलर बिल्डिंगमध्येच ते डिव्हायसेस इम्प्लिमेंट केले असणार आहेत, मग त्यांच्या डिस्टन्स तर जास्त नसणार आहे. दॅट डिव्हायसेस मे बी साईड बाय साईड, मग साईड बाय साईड असल्यावर ट्रान्समिशन स्पीड तर ऑब्व्हियसली फास्ट असणारच आहे. ट्रान्समिशन स्पीड फास्ट आहे म्हणजे डेटा इझिली ट्रान्सफर होतो आहे विदाऊट एनी एरर. तिथे कोणतं इंटरप्शन येत नाही आहे ना, कोणता एरर येणार आहे की डिव्हायसेस आर व्हेरी क्लोज टू इच अदर, सो देर इज नो चान्स ऑफ एनी एरर. So that is a big advantage of a local area network. And LAN is easy to set up. Data transmits at a very fast rate as the number of computer linked are limited. Yes, this we have seen. आणि LAN एका स्मॉल एरियामध्ये एस्टॅब्लिश केला जातो. सो जास्त वायरिंगची गरज लागत नाही, जास्त कनेक्शन्स, देर इज नो नीड टू एस्टॅब्लिश मोर नंबर ऑफ कनेक्शन. त्याचा सेटअप इझिली होऊ शकतो. एका स्मॉल एरियामध्येच आपल्याला सेटअप एस्टॅब्लिश करायचं आहे, सो जास्त त्याच्यात एफर्ट्स घालावे लागत नाही, इझिली त्याचा सेटअप एस्टॅब्लिश होतो. आणि डेटा ट्रान्समिशन स्पीड, आता मग अशी सांगितलं, डेटा ट्रान्समिशन स्पीड व्हेरी फास्टली होणार आहे कारण डिव्हायसेस एकमेकांशी क्लोजली लिंक्ड असणार आहे. एका स्मॉलर एरियामध्ये लिंक असल्यामुळे त्यांचा जो काही डिस्टन्स आहे तो कमी असणार आहे. सो डेटा विल बी ट्रान्समिटेड व्हेरी फास्टली. अँड सी, इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो लो. लेस एक्सपेन्सिव्ह वाय, बिकॉज वी डोंट हॅव टू बाय एनी केबलिंग, कधीतरी केबलिंग और इलेक्ट्रिकली जे काही कॉस्ट और एक्सपेन्सेस असतात ते रेड्यूस होतात. बिकॉज स्मॉल एरिया असतो त्यामुळे आपल्याला जास्त काही वायर्स और केबलिंग वायर्स करायचे, सेटअप मेंटेनन्स करण्याची गरज नसते. सो मेंटेनन्स कॉस्ट त्याचं इट इज अ व्हेरी लो. सो दिस इज अ व्हेरी बिग ॲडवांटेज ऑफ अ लोकल एरिया नेटवर्क, दॅट इट इज व्हेरी इझी टू सेटअप अँड इट्स मेंटेनन्स कॉस्ट and it is less expensive. See in this diagram you can see this is a structure of a local area network. इथे काय होतं आहे, इथं एक सिंगल केबल असते अँड विथ दॅट केबल ऑल द डिव्हायसेस आर बीन कनेक्टेड. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दॅट सिंगल केबल और इथरनेट ते जेवढे पण स्मॉल एरियामध्ये जेवढे पण डिव्हायसेस आहेत दॅट कॅन बी कनेक्टेड टू इच अदर. आता लोकल एरियाचा एरिया नेटवर्कचा एक डिसॲडव्हान्टेज काय आहे बघा. हां, इथे तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये की ही एक सिंगल केबल आहे आणि त्या केबलला सगळे डिव्हायसेस कनेक्टेड आहेत. मग विथ द हेल्प ऑफ दिस केबल दे कॅन कम्युनिकेट विथ इच अदर.
की ह्या पी सीमध्ये मधून ह्या पी सीमध्ये काय फाईल ट्रान्सफर करायचे असतील दॅन इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल केबल. इट इज ऑल्सो सेड ॲज अ बॅकबोन. ओके, बॅकबोन केबलसुद्धा म्हटलं जातं. मग लोकल एरिया नेटवर्कचा एक डिसॲडव्हान्टेज काय आहे की जर ह्या बॅकबोन केबलमध्ये काही फॉल्ट आला और जर ती इट इज नॉट एबल टू वर्क प्रॉपरली तर काय होणार आहे, कंप्लीट नेटवर्क डाऊन होणार आहे. ओके, बिकॉज जर ही मेन केबलच डाऊन झाली तर कंप्लीट नेटवर्क डाऊन कसं होणार आहे, हे सगळे डिव्हायसेस जे आहेत ते विथ द हेल्प ऑफ दिस केबल एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. मग जर ही केबल डाऊन झाली तर देन these डिव्हायसेस आर नॉट कनेक्टेड विथ इच अदर, आणि कनेक्टेड नाही आहेत म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन इज नॉट पॉसिबल. So that is a one disadvantage in case of a local area network. This cable is a very important. की नाहीतर जर सेपरेट नेटवर्क असतं तर मग काही इश्यू नव्हता की मग इवन सेपरेटली जर कनेक्टेड असते तर मग एक पी सी और एक पर्टिक्युलर केबल डाऊन झाली देन ऑल द रेस्ट ऑफ द कम्प्युटर्स कॅन कम्युनिकेट विथ इच अदर. बट इन दिस केस व्हॉट हॅपन्स, ॲज दिस केबल इज अ बॅकबोन, जर ह्या केबलमध्ये काही इश्यू आला देन एंटायर नेटवर्क विल बी डाऊन. सो दॅट इज वन डिसॲडव्हान्टेज ऑफ अ लोकल एरिया नेटवर्क. Let's see next point. Second type is a metropolitan area network. Now, MAN is a larger area than that of a LAN and smaller area as compared to WAN. ओके, सो लॅनमध्ये आपण काय बघितलं, लॅन कवर्स अ स्मॉलेस्ट एरिया लाईक अ सिंगल बिल्डिंग. सो मॅन और मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क कवर्स द larger area as compared to LAN and smaller than WAN. So metropolitan area network comes between LAN and WAN. ओके, लॅनपेक्षा जास्त एरिया कवर करणार आहे मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क. It connects two or more separate computers that reside in the same or different cities. It covers a large geographical area and may serve as an internet service provider. ओके, सो मॅनमध्ये काय होतं, लाईक लोकल एरिया नेटवर्कमध्ये आपण काय बघितलं, एका पर्टिक्युलर बिल्डिंगपर्यंतच ते नेटवर्क एस्टॅब्लिश होऊ शकतं. सो इन केस ऑफ मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क जे काही नेटवर्क एस्टॅब्लिश आपण करू शकतो, मॅनचा जॉग्राफिकल एरिया विल बी व्हेरी लार्ज. मीन्स व्हॉट हॅपन्स, इट कॅन एस्टॅब्लिश द नेटवर्क बिटवीन द डिफरंट सिटीज. ओके, सिटीजपर्यंत त्याचा एरिया एस्टॅब्लिश होऊ शकतो आहे. सो इट इज ऑब्वियसली लार्जर दॅन द लॅन एरिया नेटवर्क. सो ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर मीन्स सी आपले जे टॉवर्स असतात मोबाईल इंटरनेट लाईक जे मोबाईल टॉवर्स असतात ते काय करतात, ते एक डिफरंट सिटीजमध्ये असतात ना. सो दे आर establishing a network between two different cities. So that is we can say that is a example of metropolitan area network. So ते जास्त लार्ज एरिया कवर करतात. Like it can connect the devices between the two cities. It is hard to design and maintain a metropolitan area network. Now this is obvious because geographical area मॅनचं जास्त असणार आहे. सो त्याचा जो काही वी कॅन से मेंटेनन्स आहे और जेव्हा आपल्याला नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं असतं तेव्हा जे काही आपल्याला कनेक्शन करावे लागतात, जे काही केबलिंग्स वायरिंग्स हे सगळे आहेत दॅट विल बी व्हेरी डिफिकल्ट आणि कॉम्प्लिकेटेड असणार आहे खूप. बिकॉज एरिया वास्ट आहे म्हटल्यावर त्याच्यात डिव्हायसेससुद्धा जास्त असणार आहेत. एका पर्टिक्युलर सिटीमध्ये देअर विल बी 1000 नंबर्स ऑफ हाऊसेस इच. मग त्याच्यात जे काही कम्प्युटर डिव्हायसेस आहेत देअर मे बी लार्ज नंबर ऑफ कम्प्युटर डिव्हायसेस. सो ते एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. दॅट कनेक्शन फ्रॉम द डिफरंट सिटीज. सो काय होतं आहे, इथे जे काही कनेक्शन्स आहेत ते खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे. जास्त वायरिंग लागणार आहे, जास्त केबलिंग करावी लागणार आहे. सो त्याचं डिझायनिंग आणि त्या सगळ्या केबल्सला मेंटेन करण्याचं काम इट इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड कॉम्प्लिकेटेड. सो आता डिफिकल्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे मीन्स इट विल बी ऑब्वियसली एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर्ड टू लॅनमध्ये आपल्याला जास्त एक्सपेन्सेस होत नाही. ओके, जास्त कॉस्टली नाही आहे. मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्कमध्ये काय होतं की आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट पडते, अगेन डिझाईनसुद्धा त्याचं कॉम्प्लिकेटेड असतं. सो दॅट इज वन डिसॲडव्हान्टेज ऑफ मॅन ॲज कम्पेअर्ड टू द लोकल एरिया नेटवर्क.
Examples of a MAN are the part of a telephone company network that can provide the high-speed DSL line to the customer or the cable TV network in a city. So this we can say as a example of a MAN. So हे जे काही टेलिफोन नेटवर्क्स आहेत ते काय एक डिफरंट सिटीजना कनेक्ट करतात. सो दे आर कवरिंग अ लार्ज नंबर ऑफ एरिया. सो दॅट वॉज अ एक्झाम्पल ऑफ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. सी दिस इज अ डायग्राम ऑफ अ मॅन. मग इथे काय होतं आहे बघा, हे डिफरंट सिटीज आहेत और वी कॅन से डिफरंट बिल्डिंग्स आहेत, डिफरंट एरियाज आहेत, ते सगळे एका नेटवर्कने कनेक्टेड आहेत. दॅट इज अ मॅन नेटवर्क. सो वी कॅन से ही पर्टिक्युलर बिल्डिंग आहे, मग ह्या बिल्डिंगमध्ये लॅन एस्टॅब्लिश केलं असेल. ही पर्टिक्युलर बिल्डिंग ह्याच्यात लॅन नेटवर्क आहे, याच्यात लॅन नेटवर्क आणि ह्याच्यात पण लॅन नेटवर्क आहे. सो कनेक्शन ऑफ अ डिफरंट लॅन नेटवर्क इज फॉर्मिंग अ कनेक्शन ऑफ अ मॅन नेटवर्क. जेव्हा डिफरंट लोकल एरिया नेटवर्क्स कनेक्ट केले जातात टू फॉर्म अ सिंगल मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. सो दिस मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क इज कवरिंग अ व्हेरी लार्ज एरिया, दॅट इज इट कॅन बी अ सिटी. So that is the difference between LAN and MAN. And third type of a network is wide area network. Now wide area network is a computer network that extends over a large geographical area. It might be confined within the bounds of a state or a country. So as compared to man काय करतो, it connects the it establish network between the two cities. ओके, सिटीजमधले तो कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. सो वाईड एरिया नेटवर्क कवर्स द लार्जर एरिया देन द मॅन. सो इट विल ऑब्वियसली बिटवीन द टू कंट्रीज. ओके, एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये तो नेटवर्क एस्टॅब्लिश करू शकतो. सो दॅट वाईड एरिया नेटवर्क एक्सटेंड्स द लार्जेस्ट geographical area. The WAN could be a connection of a LAN connecting to the other LANs via telephone lines and radio waves. So WAN आपण काय म्हणू शकतो, आता एका सिटीमध्ये छोटे लॅन नेटवर्क्स कनेक्ट केलेले असतात. ओके, सो व्हेन दीज लॅन नेटवर्क्स कनेक्ट विथ इच अदर दे कॅन फॉर्म अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ओके, सो वी कॅन ऑल्सो से दॅट WAN इज ऑल्सो अ कनेक्शन ऑफ अ स्मॉल लोकल एरिया नेटवर्क. इट मे बी विदिन द कंट्री और अ सिटीमध्ये छोटे लॅन लोकल एरिया नेटवर्क्स क्रिएट केले असणार, दॅट विल बी कनेक्टिंग टू इच अदर विथ द हेल्प ऑफ दिस वाईड एरिया नेटवर्क. द टेक्नॉलॉजी इज हाय स्पीड अँड रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. ना एक्सपेन्सिव्ह तर असणारच आहे, बिकॉज इट इज कनेक्टिंग इट इज एस्टॅब्लिशिंग अ नेटवर्क बिटवीन टू कंट्रीज. आता दोन कंट्रीजमधलं और एवढ्या वास्ट जॉग्राफिकल डिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचं आहे. सो त्याची जी काही वायरिंग्स आहेत ते पण हाय क्वालिटीचे असायला इट शुड बी ऑफ अ हाय क्वालिटी. जे काही त्याचे डिव्हायसेस लागणार आहेत दॅट शुड बी ऑफ अ हाय क्वालिटी. अगेन त्यांचा मेंटेनन्स हाय असणार आहे, बिकॉज ऑल द डेटा ऑल सच लार्ज एरिया तो कवर करतो आहे. सो त्याचा मेंटेनन्स तर आपल्याला टाईम टू टाईम मेंटेन करावा लागणार आहे, आणि दॅट शुड बी ऑफ अ हाय क्वालिटी. चीप क्वालिटीचे यूज करून इथे काय ॲडव्हान्टेज होणार नाही आहे. सो वास्ट एरियाला आपल्याला सर्विस प्रोव्हाइड करायची आहे, मीन्स जे काही डिव्हायसेस यूज होणार आहेत दॅट शुड बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. अँड टेक्नॉलॉजी इज अ व्हेरी हाय स्पीड बिकॉज इट हॅज टू कम्युनिकेट or establish a network between the large geographical areas. The communication medium used for the WAN is a telephone network or satellite link. Due to long distance transmission, the noise and error tends to be more in a WAN. तर लॉंग डिस्टन्स आहे म्हणजे काय, नॉईज आणि एरर तर येणारच आहे, बिकॉज लॅन लोकल एरिया नेटवर्कमध्ये आपण काय बघितलं की डिस्टन्स शॉर्ट होती, डिव्हायसेस एकमेकांशी क्लोजली कनेक्टेड असतात. सो डेटा इझिली ट्रान्समिट होतो, त्यांचा ट्रान्समिशन स्पीडसुद्धा हाय असणार आहे, आणि ट्रान्समिशन होताना त्याच्यात काही एरर येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. आता इथे काय होतं आहे की इट मे बी डिव्हायसेस मे बी फार अवे फ्रॉम इच अदर. लाईक एका कंट्रीमध्ये एक डिव्हाइस आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये एक डिव्हाइस आहे, आणि त्या दोन डिव्हायसेसला एकमेकांशी कम्युनिकेट करायचं आहे. मग ह्याच्या दोघांमधला डिस्टन्स तर खूप लाँग आहे. सो डेटा ट्रान्समिट करताना त्याची स्पीड थोडी कमी होणार आहे, आणि ट्रान्समिशनच्या वेळी त्याच्यात काहीतरी एरर येऊ शकतो. मे बी नेटवर्क इश्यू असू शकतो, और काही सम व्हायरस और एनी एक्सटर्नल इफेक्ट इश्यू काहीतरी त्याच्यात ऑकर होऊ शकतो. सो बिकॉज ऑफ दिस लॉंग डिस्टन्स इट इज पॉसिबल दॅट नॉईज अँड एरर मे बी प्रेझेंट इन द ट्रान्समिशन. सो वॅनचं एक बेस्ट एक्झाम्पल वी कॅन से ॲज अ इंटरनेट काय करतो, इट इज एक्सटेंडेड ग्लोबली इंटरनेट
एस्टॅब्लिश झाला आहे. ओके, सगळ्या कंट्रीजला तो कनेक्ट करतो एकमेकांना. सो इट इज वाईडली स्प्रेड. सो दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ वाईड एरिया नेटवर्क. So see, wide area network can be, they have said that it can be defined as a connection of several LAN devices. So this can be small local area networks between the several countries, or एका पर्टिक्युलर सिटीमधले लोकल एरिया नेटवर्क ते कनेक्ट झाले एकमेकांना, देन दे विल कनेक्ट विथ अनदर कंट्री, दॅट लोकल एरिया नेटवर्क इज कनेक्टेड टू अनदर कंट्री. So all these small local area networks can form a wide area network. सो वाईड एरिया नेटवर्क एस्टॅब्लिश करतो तेव्हा काय होतं, दॅट इज कवरिंग अ लार्जर एरिया और लार्जर जॉग्राफिकल एरिया. So these were the three main types of the network, and they are classified based on the geographical area. Okay. Now next, let's see network configuration. Network architecture is design of a computer network. It is a framework for the specification of network's physical component and their functional organization and configuration. So network configuration or network architecture means what? It is a way in which the computer network is designed, or we can say it is a structure in which different physical components of the computers are connected with each other. Okay, हे डिव्हाइसेस कसे कनेक्ट केले जातात, दॅट इज अ नथिंग बट नेटवर्क कॉन्फिगरेशन. तर नेटवर्क कॉन्फिगरेशनचे दोन टाईप्स आहेत, दॅट इज पियर टू पियर नेटवर्क अँड क्लायंट और सर्वर नेटवर्क. सो व्हॉट आर दिस, लेट्स सी. First is a peer-to-peer architecture. Peer-to-peer architecture means what? In this type of architecture, all the machines called as a peers have the same status and they can communicate with any other peer directly. A peer-to-peer network has no dedicated servers. Its implementation are meant for small networks. आता पेअर टू पेअर नेटवर्क मीन्स वॉट? आता आपण कम्प्युटर नेटवर्क मध्ये काय बघितलं की जेव्हा सेव्हरल डिव्हायसेस एकमेकांशी कनेक्टेड असतात, देन दे आर फॉर्मिंग अ कम्प्युटर नेटवर्क. ओके, मग फॉर एक्झाम्पल सी, ओके, लेट सी विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. आता ह्या डायग्राममध्ये काय होतं आहे, हे 6 कम्प्युटर्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत. मग ते कसे कनेक्टेड आहेत? दिस इज अ पेअर टू पेअर आर्किटेक्चर. मीन्स वॉट? ईच अँड एव्हरी डिव्हाइस इज कनेक्टेड टू ईच अँड एव्हरी अदर डिव्हाइस. Like see, this computer has established connection with each and every device here. आहे ना कनेक्शन. सेम वे हा कम्प्युटरसुद्धा, याला पण ईच अँड एव्हरी नेटवर्कमध्ये जेवढे पण कम्प्युटर्स अवेलेबल आहेत सगळ्यांसोबत कनेक्शन एस्टॅब्लिश करतो आहे तो. सेम वे ऑल धीस कम्प्युटर्स म्हणजे काय करतात, एकमेकांशी कनेक्शन ते एस्टॅब्लिश करतात. मग ह्या कम्प्युटर्स पेअर टू पेअर आर्किटेक्चरमध्ये एक पर्टिक्युलर सर्व्हर अवेलेबल नसतो. सर्व्हर मीन्स वॉट? आता काय होतं, नॉर्मली कसं नेटवर्क वर्क होतं की एक लाईक सी कम्प्युटर लॅबमध्ये सपोज 10 पीसीज आहेत, तर काय होतं की एक PC नंबर 1 हा मी ॲज अ सर्व्हर मी डिफाईन करते. तर काय होतं आहे, बाकी जे काही पीसीज आहेत त्यांना जेव्हा एकमेकांशी कम्युनिकेट करायचं असतं तेव्हा काय करणार, कम्प्युटर 2ला जर कम्प्युटर 9शी कम्युनिकेट करायचं असेल तर फर्स्ट तो सर्व्हरशी कम्युनिकेट करणार आहे आणि नंतर तो सर्व्हर कम्प्युटर 9ला तो मेसेज पास करणार आहे. सो दॅट इज अ यूज ऑफ अ सर्व्हर. मग इथे काय होतं की ह्या केसमध्ये सर्व्हर अवेलेबल नाही आहे, ईच आणि एव्हरी कम्प्युटर एकमेकांशी कनेक्टेड आहे. सो ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की इवन नेटवर्कमधला एक जरी PC जर डाऊन झाला तरी बाकीचे नेटवर्क और बाकीचे पीसीज एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. लाईक इफ धिस PC इज डाऊन देन धिस PC कॅन कम्युनिकेट विथ इच अदर. पूर्ण नेटवर्कवर त्याचा काही इफेक्ट होणार नाही आहे. एक PC और एक सिस्टीम जरी डाऊन झाली तर पूर्ण नेटवर्कवरती काहीच इफेक्ट होणार नाही आहे. इट विल वर्क प्रॉपरली. Okay, so that is peer-to-peer architecture. See example, when students create a network to share films to Bluetooth or share it, the mobile devices forms peer-to-peer network to transfer of files. Okay, आता शेअर इट अँड ब्ल्यूटूथ तर सगळेच लोक यूज करतात. मग तुम्ही बघितलं असेल की शेअर इट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा काय होतं, जेवढे पण मोबाईल्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत, ईच अँड एव्हरी मोबाईल इज कनेक्टेड टू एव्हरी अदर डिव्हाइस. और ब्लूटूथने सुद्धा सगळे मोबाईल डिव्हायसेस जे त्या नेटवर्कमध्ये आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
सो दॅट इज अ पियर टू पियर आर्किटेक्चर. म्हणजे काय होतं की नेटवर्कमध्ये जेवढे पण डिव्हायसेस आहेत दे आर कनेक्टेड टू एव्हरी अदर डिव्हाइस इन द नेटवर्क. मग ह्याचा ॲडव्हान्टेज आपण काय बघितलं की इवन एक कॉम्प्युटर जरी और एक डिव्हाइस जरी डाऊन झाला तरी इट हॅज नो इफेक्ट ऑन द एंटायर नेटवर्क. ओके, हा त्याचा ॲडव्हान्टेज झाला. बट डिसॲडव्हान्टेज काय आहे बघा, आता एवढे नेटवर्क्स आहेत, स्मॉल लिमिटेड डिव्हायसेस असेल तर ठीक आहे, दे कॅन एस्टॅब्लिश कनेक्शन विथ इच अदर. मग त्याच्यात वायरिंग थोडी जास्त लागते. ओके, लिमिटेड असेल तरी वायरिंग आणि जे काही त्यांचं मेंटेनन्स आहे दॅट विल बी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आणि जर आता एका पर्टिक्युलर रूममध्ये 10 or 20 पीसेस असतील आणि त्यांच्यात पेअर टू पेअर आर्किटेक्चर आपण इम्प्लिमेंट करायला गेलो तर ईच आणि एव्हरी पी सीला एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी किती वायरिंग आपल्याला लागेल. ओके, सगळ्यांमध्ये कनेक्शन्स, लार्ज नंबर ऑफ केबल्स विल बी रिक्वायर्ड. लार्ज नंबर ऑफ केबल्स, मग त्यांचा खूप सारा तो मॉप क्रिएट होणार आहे, तो मेंटेन करा. सो इट इज ऑल्सो व्हेरी कॉम्प्लिकेटेड. त्यांचं मेंटेनन्ससुद्धा व्हेरी कॉम्प्लिकेटेड असणार आहे. सो दॅट इज डिसॲडव्हान्टेज ऑफ पेअर टू पेअर आर्किटेक्चर. त्यांचं मेंटेनन्स थोडं डिफिकल्ट असतं. ओके, अँड नेक्स्ट टाईप इज क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. Client server architecture, in this type of architecture is most suitable for larger network. So there are two types of machine in the network, client and server. Client, a computer which is seeking any resource from the another computer, is a client computer. For example, downloading an image file from a website, browsing internet, etc. Network user normally uses a client computer to perform his day-to-day work. Okay, first we will read. And server. Server, if a computer has a resource which is served to other computer, it is a server computer. The client establishes a connection to a server and accesses the services installed on a server. A server is not meant for a network user to browse in the internet or do spreadsheet work. Example, multimedia server, file storage server and web server. Okay, so see, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये आपण काय बघितलं की ह्याच्यात दोन मेन इम्पॉर्टंट कंपोनंट्स कोणते आहेत. ओके, सो एक क्लायंट असणार आहे, एक सर्व्हर असणार आहे. सो जे काही कम्युनिकेशन होणार आहे दॅट विल बी एस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ दिस क्लायंट अँड सर्व्हर. सो क्लायंट म्हणजे कोण, आता सी आपण सगळे इंटरनेट यूज करतो. आपल्याला काही इमेजेस हवे असतील, व्हिडिओज हवे असतील तर आपण विथ द हेल्प ऑफ इंटरनेट ते डाउनलोड करतो. मीन्स व्हॉट हॅपन्स, वी आर रिक्वेस्टिंग टू द इंटरनेट. ओके, आपल्याला इंटरनेटवरून काही फाईल्स हवे आहेत, सो वी आर रिक्वेस्टिंग. मीन्स व्हॉट हॅपन्स, वी आर अ क्लायंट आणि इंटरनेट आपल्याला प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे काय, इंटरनेट इज अ सर्व्हर. So they are saying, see, if a computer has a resource which is served to the another computer, then it is a server computer. So we can say as a internet as a server. Internet आपल्याला प्रोव्हाइड करतो आहे, सर्व करतो आहे रिसोर्सेस विच वी आर रिक्वेस्टिंग फ्रॉम इट. सो इट इज अ सर्व्हर. सो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये असे दोन कंपोनंट असतात, एक क्लायंट असतो आणि एक सर्व्हर असतो. सो सी, जेव्हा क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर इम्प्लिमेंट केलं जातं तेव्हा आता इथे बघा, इथे 6 कम्प्युटर्स आहेत. दे ऑल आर कनेक्टेड विथ अ सर्व्हर. पियर टू पेअर आर्किटेक्चरमध्ये काय बघितलेलं की जे 6 कम्प्युटर्स आहेत ते एकमेकांशी कनेक्ट केलेले होते. त्या सगळ्यांमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश केलं गेलेलं. इथे काय होतं आहे की एक मिडलला एक सर्व्हर इम्प्लिमेंट केला आहे आणि हे जे काही पीसीज आहेत ते फक्त त्या सर्व्हरला कनेक्टेड आहेत, त्यांच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. सी, दिस पीस इज नॉट कनेक्टेड टू दिस डायरेक्टली, दे आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ दिस सर्व्हर. सो जेव्हा ह्या दोन पीसीसला कम्युनिकेट करायचं असेल तेव्हा काय करणार, दिस पीसी विल फर्स्ट ट्रान्सफर इज मेसेज टू द सर्व्हर अँड देन सर्व्हर विल ट्रान्सफर दिस मेसेज टू दिस पीसी. सो विथ द हेल्प ऑफ अ सर्व्हर हे दोन these two computers can communicate with each other. In the same way, all the computers that are connected to that server can communicate with each other. So जेव्हा त्यांना काही मेसेज पास करायचा असेल, सो फर्स्ट दे हॅव टू पास दॅट मेसेज टू द सर्व्हर अँड देन इट विल बी फॉरवर्डेड टू इट्स डेस्टिनेशन.
मग क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर लार्ज एरियामध्ये यूज केलं जातं, बिकॉज लार्ज एरियामध्ये आपण पिअर टू पिअर आर्किटेक्चर यूज करू शकत नाही. बिकॉज आपण बघितलं की पिअर टू पिअरमध्ये काय, ईच अँड एव्हरी डिव्हाइसमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करावं लागतं. सो देर विल बी लार्ज नंबर ऑफ केबलिंग. ओके, मग लिमिटेड स्मॉल एरिया असेल तर पिअर टू पिअर कनेक्शन ओके आहे. ओके, लाईक इन अ सिंगल रूम. पण पूर्ण बिल्डिंगमध्ये पिअर टू पिअर कनेक्शन पॉसिबल नसणार आहे, और पूर्ण सिटीमध्ये ऑल ओव्हर द कंट्री इट इज नॉट पॉसिबल. सो जेव्हा लार्ज एरियामध्ये कम्युनिकेशन और नेटवर्क आपल्याला एस्टॅब्लिश करायचं असतं, तेव्हा काय केलं जातं, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर इज इम्प्लिमेंटेड. सो इवन एका बिल्डिंगमध्ये सिंगल लाईक 50 पीसीस जर अवेलेबल असतील तर एक पर्टिक्युलर सर्व्हर ठेवायचा, आणि दॅट सर्व्हर विल बी कनेक्टेड टू each computers, so that computers can communicate with each other with the help of a server. ओके, सो आता ह्याचा डिसॲडव्हान्टेज काय बघितलं आपण, लाईक पिअर टू पेअरमध्ये आपण काय बघितलेलं की नेटवर्कमध्ये 6 कम्प्युटर आहेत, 6मधला एक जरी डाऊन झाला तरी एंटायर नेटवर्कला एफेक्ट होणार नाही आहे. सो इथे काय होतं आहे की इथे कम्प्युटर डाऊन झालं तर ठीक आहे, बट इफ सर्व्हर इज डाऊन, जर सर्व्हर डाऊन झाला तर कंप्लीट नेटवर्क डाऊन होणार आहे. बिकॉज हे जे कम्प्युटर्स आहेत ते एकमेकांशी कशाने कनेक्टेड आहेत, बिकॉज ऑफ दिस सर्व्हर ते कनेक्टेड आहेत एकमेकांशी. मग जर हा सर्व्हरच डाऊन झाला देन इट इज नॉट पॉसिबल फॉर these डिव्हायसेस टू कम्युनिकेट विथ each other. सो दिस इज disadvantage of a client server architecture. Okay, so it is necessary that we have to maintain this server time to time. It is आता जास्त करून क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर सगळीकडे इम्प्लिमेंट केले आहेत. पिअर टू पिअर जास्त कुठे यूज होत नाही, कारण तो खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि त्याचा मेंटेनन्स पण जास्त लागणार आहे. सो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर इज अ बेस्ट वे अँड इट इज अ इझिएस्ट टू इम्प्लिमेंट. फक्त डिसॲडव्हान्टेज काय आहे की जर काही चुकून सर्व्हरला प्रॉब्लेम आला तर पूर्ण नेटवर्क डाऊन होण्याचं पॉसिबिलिटीज असतात. So there are multiple numbers of servers can be installed. So this is a client server architecture. So we have seen the two types of a network configuration, that is peer to peer architecture and client server architecture. So we can stop our today's lecture here. So in today's lecture we have seen the types of a network, that is 3 type of network आपण बघितले, local area network, metropolitan area network and wide area network. So all these are classified on the geographical area. And next the configuration of a network means devices एका पर्टिक्युलर नेटवर्कमध्ये डिव्हायसेस कसे कनेक्ट केले जातात एकमेकांना, दॅट इज अ कॉन्फिगरेशन ऑफ नेटवर्क. सो दे कॅन बी कनेक्टेड इन 2 ways. फर्स्ट काय बघितलं, पिअर टू पिअर आर्किटेक्चर. पिअर टू पिअर आर्किटेक्चरमध्ये काय होतं की सगळे डिव्हायसेस ऑल डिव्हायसेस आर कनेक्टेड टू इच अदर, ईच अँड एव्हरी डिव्हाइस इन द नेटवर्क. आणि क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय बघितलं, देर आर 2 मेन कंपोनंट्स, दॅट इज अ क्लायंट अँड अ सर्व्हर. सो जेव्हा मल्टिपल क्लायंट्सना एकमेकांशी कनेक्ट करायचं और कम्युनिकेट करायचं असेल देन दे कम्युनिकेट विथ द हेल्प ऑफ धिस सर्व्हर. So that's all for today. If you have any doubt you can ask me. Thank you.